जिजाबाई मस्के, माझा भाऊ बाळूसाहेब चंद्रकांत गोरे. त्यांना इथं कोकडे हॉस्पिटलमधून काढलं आणि इथं राव हॉस्पिटलला ॲडमिट केलं बाकरे साहेबांनी. बाकरे भाऊनी तिथून कोकडे हॉस्पिटलमध्ये काढलं आणि इथं राव हॉस्पिटलला ॲडमिट केलं. तिथं त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, कुठलाही 1 रुपया न खर्च करता न काय करता त्यांनी इथं आम्हाला सहकार्य केलं आणि इथं भावाचं ऑपरेशनही केलं. सगळ्या गोष्टी सक्सेस केल्या. आम्हाला 1 रुपया नाही खर्च झाला आणि त्यांनी सगळं केलं. आम्हाला कुठला न अडथळा येता ते होते म्हणून आम्ही सगळं सक्सेस झालं, नाहीतर आम्हाला कुठं पळता आलं नसतं काही नसतं. नमस्कार, मी शरद बाकरे, आपल्या कामगार हितरक्षक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. बाळू चंद्रकांत गोरे हे सिद्धिविनायक एंटरप्राइजेसमध्ये काम करतात सफाई सेवक म्हणून. आणि त्यांचा 2025ला 6व्या महिन्यामध्ये ॲक्सिडेंट झाला होता. पण तिथं त्या कोकडे हॉस्पिटलमध्ये रॉड टाकला. त्यानंतर तो रॉड त्यांनी ॲक्च्युली चुकीचा टाकला. तो रॉड 5 महिन्यानंतर तुटला. तुटल्यानंतर पुन्हा त्यांना कोकडेला नेलं तर त्यांनी 1.5 लाखाची डिमांड केली त्यांची चूक असताना. आणि मग कोकडेवरनं त्यांना आम्ही राव हॉस्पिटलला ॲडमिट केलं. पण हॉस्पिटलला ॲडमिट करून ऑपरेशन झालं. मग ते असं लक्षात आलं की ते ESI कार्ड त्यांचं ॲक्च्युली बंद आहे. तर ते कार्ड बंद काय आहे ते ही सगळी चौकशी केल्यानंतर आम्हाला त्याच्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जी FIR कॉपी आहे त्याच्यात करेक्शन कराव्या लागल्या. परत त्यासाठी कोर्टात जायला लागलं. बऱ्याचशा गोष्टीत त्रास झाला, खूप पळापळी झाली 5-6 दिवस. पण शेवटी काल कमिशनरच्या इथं आम्ही मीटिंग लावली, सुकांता दास साहेबांच्या इथं रंगाल साहेबांचं बी खूप सहकार्य झालेलं आहे. आणि आम्ही हे सगळं करत असताना काल त्यांनी असा मार्ग काढला की सिद्धिविनायक ग्रुपचे जे ओनर आहेत श्री अमोल झेंडे साहेब यांनी जर 3 महिन्याचं कॉन्ट्रिब्युशन भरलं तर ते पुन्हा ESI कार्डमध्ये यस दिसू शकतं. तर काल आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी पण सहकार्य केलं. झेंडे साहेबांनी ताबडतोब ते पैसे भरले आणि नंतर मग एंटायटलमेंटमध्ये यस दिसायला लागलं. आणि ते सगळं झाल्यानंतर मग त्यांना आज आम्ही अप्रुव्हल द्यायला सांगितलं ESI वाल्यांना. आज त्यांचा डिस्चार्ज आहे. त्याच्यामुळं ह्या ज्या मावशी आहेत यांच्या वयानुसार आणि यांची जी आई आहे यांच्या वयानुसार जे काय ह्यांना होणार नव्हतं काम ते संघटनेच्या वतीने पूर्ण करून देण्यात आलं. ह्याच्यामध्ये सिद्धिविनायक ग्रुपचा खूप सहकार्य आहे. तसंच शास्त्रीनगर पोलीस स्टेशनचे PI आणि जे काय जमादार आहेत त्यांचंसुद्धा खूप सहकार्य आहे. AMO अधिकारी रंगदास साहेब तसंच सुकांता साहेब या सगळ्यांचं आम्हाला खूप सहकार्य झाले. आणि आज त्यांचा आम्ही इथनं डिस्चार्ज करून त्यांना सुखरूप कुठलाही 1 रुपया न घेता न खर्च करता त्यांचा आज डिस्चार्ज होतोय. त्याच्यासाठी सर्वांचे मनापासून आभार.